म्हणजे जे उत्तरपत्रिका जी भरायची होती तो भाग संपला. तुम्हाला इथं पुन्हा एकदा हायलाइट करून देतो सगळे पॉइंट. उत्तरपत्रिकेला 2 बाजू आहेत. प्रत्येक बाजू ही ऍडमिट कार्ड वरून तुमच्या प्रवेश पत्रावरून भरायची आहे. डाव्या साईडचा भाग विद्यार्थ्यांनी भरायचा आहे. पहिल्या पृष्ठा जो आहे, पहिला जो पेज आहे त्याच्यावर 3 भाग आहेत. पहिला रोल नंबर लिहायचा आहे. दुसऱ्यामध्ये आपलं हॉल तिकीटवर किंवा प्रवेश पत्र ऍडमिट कार्डवर जे नाव आलेलं आहे तेच नाव जशास तसं लिहायचं कॅपिटल अक्षरात. डाव्या साईडला जे नाव आलेलं आहे ते डाव्या साईडला म्हणजे वडिलांचं नाव आहे ते तिथं लिहायचं. एकच मिनिट थांबा. बरं ठीक आहे, थांबा. आणि या पद्धतीनं कोणता भाग आपण भरायचा आहे, कोणता तो पर्यवेक्षक भरणार आहे, हा भाग आपल्याला भरायचा. तिथं जिथं लिहिलेलं असतं ते हे कोणी भरायचं आहे ते डाव्या साईडला आपण आहेत. आपली माहिती भरायची आपण. ती कुठून भरायची, फक्त 3 पॉइंट आपल्याला त्याच्यातले गरजेचे आहेत. पुन्हा सही एक शेवटी बघायची प्रवेश पत्रावरची, त्याच्यावरून लिहायचं आहे. नंतर आहे काही टू बी फिल बाय, इथं दिलेलं आहे मी हे असं एवढा भागावरचा गोल करायचा. त्यातला हा पर्यवेक्षकांचा उजवीकडचा डावीकडचा विद्यार्थ्यांचा आहे. इथं ते कसे क्रमांक भरायचे मी ते सांगितलंय, तुम्ही घरी सराव करा. इथं या पद्धतीनं हा क्रमांक कसा, रोल नंबर कुठं असतो, तो रोल नंबर त्याचं स्पेलिंग व्यवस्थित समजून घ्या. बुकलेट क्रमांक कुठला लिहायचा आहे, बुकलेट क्रमांक घेण्याच्या अगोदर बुकलेटचा तो कोड जो आहे, गट आहे, कोणत्या गटाचे येते तो गट तिथं चेक करण्याचा. तो IJABF असे असतात, ते भरपूर असतात. त्याच्यामुळे दुसऱ्याचं बघून लिहायचं नाही. प्रत्येकाचा प्रश्न क्रमांक वेगळा असतो, ते कळतच नाही. चुकून मागं पुढं इकडं तिकडं बघायचं नाही, काहीही करायचं नाही, तिथं काहीच करता येत नसतं. त्याचा एक नंबर येतो, त्या प्रश्नपत्रिकेवरचा नंबर तुम्हाला तुमच्या रोल नंबरच्या उजव्या बाजूला भरायचा. त्याच्यानंतरच इथं खालच्या कडीला सही आहे, ती सही सुद्धा अगोदरच आपल्याला करायची, परंतु आपल्या ऍडमिट कार्डवर पाहून ती जी ऍडमिट कार्डवरची सही प्रवेश पत्रावरची ती इथं. प्रवेश पत्र सोबत असल्याशिवाय ऍडमिट कार्ड म्हणजे तुम्हाला तिथं सोबत मध्ये जाता येत नाही, ते घेऊनच जावं लागतं. त्याच्यासोबत काय ओळखपत्र न्यायचंय का, ती सगळी माहिती पुढच्या तासिकेला सांगितली जाईल. नंतर एक आधार कार्डचं काही वेळेला मागितले होते. सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. तो काही भाग तुम्हाला फार म्हणजे महत्वाचा नाही आपल्या, परंतु आपल्याला वाटतं की एवढं मोठं कसं काय काय कुठं भरावं असं घाबरतो, त्याच्यामुळं तसं काहीच करायचं नाही. हा पुस्तिकेचा गट जो आहे तो इथे, मुख्य पुस्तिका कोड जो आहे तो इथं तो सेम आहे का हे एकदा तुम्ही चेक करून घ्या. त्याच्यानंतर हा पॉइंट एकदा गेल्या वर्षी एक प्रॉब्लेम क्रिएट झाला होता, म्हणून मी पुन्हा शेवटी टाकलाय. परंतु आपल्याला याच्यावर कन्फर्म करून घ्यायचं आहे की हा कोड इथे असतो का, याच्यावर पुन्हा एकदा पुनर्विचार करावा लागेल आपल्याला. हाच कोड आहे का तो, कारण एकदा आहे ना प्रॉब्लेम कुठं क्रिएट होतो माहित आहे का तुम्हाला, जेव्हा आता हा तुमचा भाग नाही, हा टेक्निकल त्या सगळ्या परीक्षेचा भाग आहे. तुम्ही ज्यावेळेस तुमची लाईन वर्गामध्ये बसण्याची असते, इथून वर्गातले नंबर टाकायला सुरू झाले. 2 नंबरचा बेंच, 3 नंबर, 4 नंबर असं आहे, इथून आलं. मग ते पुन्हा ते नंबर टाकताना पुन्हा त्यांची सिस्टीम नुसार ते इकडं असं जात असतील, असं इथं जाईल असं ते. आणि पुन्हा असं तुमची तिसरी लाईन असेल तर अशा पद्धतीनं फिरत येतं. त्यावेळेला जर का एखाद्या वेळेस काही चुकीने इकडून प्रश्नपत्रिका वाटत असताना इथं वाटली गेली, इथं झाल्यानंतर या लाईनला 1 नंबरला असं नाही होत, कारण सगळे ट्रेंड असतात ते. पण काही वेळेला अशा चुका झालेल्या पुन्हा नंतर जाणवल्या की असं होतं. तो होऊ नये म्हणून छोट्यासा हा एक प्रयत्न मी तुम्हाला सांगितलं की इथं असायला पाहिजे, तो कन्फर्मेशन इथं होऊन जाईल.
थोडासा म्हणजे या मुद्द्यावर आपण स्पेशल पुन्हा एकदा चर्चा करू. हा पूर्ण पॉइंटच एकदा मागे ठेवू आपण परत. हा जरा मला उशिरा लक्षात आला. याच्यावर विशेष नंतर चर्चा करू. मग नाहीतरी तुम्हाला एखादी गोष्ट कळली नाही, काळजी करू नका. तिथले सगळे काळजी घेणारे असतातच. शक्यतो कुठलीही चूक होऊ देत नाहीत ते.